ग्रामीण भागातील तरुणांना सरकारी नोकरीसाठी योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने ही तरुण मंडळी बेरोजगार म्हणून वावरत असताना याच बेरोजगार तरुणांना नोकरीविषयक योग्य मार्गदर्शन करून त्यांना साहेब तर सावित्रीच्या लेकींना मॅडम बनवण्यासाठी अनिल कुमार धारे व चंदाताई धारे हे दाम्पत्य राष्ट्रमाता स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून पुरेपूर प्रयत्न करीत असून 8 वर्षात 700हून अधिक तरुण तरुणींना शासकीय नोकरी मिळवून देण्यात धारे दाम्पत्याने मोलाचा वाटा उचलला आहे। अनिल कुमार धारे हे अमरावती महानगरपालिकेमध्ये 8 वर्षे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते। त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्यांची विक्रीकर निरीक्षक म्हणून निवड झाली होती। अनिल कुमार धारे यांचे वडील तुळशीराम धारे हे जालना जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक होते। धारे यांनी नोकरीच्या मागे न लागता नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा असा सल्ला त्यांनी दिला। ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना शासकीय नोकरीसाठी योग्य मार्गदर्शन लाभले तर ते निश्चितपणे शासकीय नोकरीत रुजू होतील ही भावना ठेवून व वडिलांची प्रेरणा घेत अनिल कुमार धारे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे सन 2018 मध्ये राष्ट्रमाता स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केले। या परीक्षा केंद्राच्या माध्यमातून शासकीय नोकरीची गॅरंटी देत आम्ही सावित्रीच्या लेकींना मॅडम तर मुलांना साहेब बनवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत असल्याचे राष्ट्रमाता स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक अनिल कुमार धारे हे सांगतात। मी अनिल कुमार तुळशीराम धारे, राष्ट्रमाता अकॅडमी जालना। मी राष्ट्रमाता अकॅडमी ही माझ्या पत्नीच्या म्हणजे सौ चंदाताई अनिल कुमार धारे यांच्या मदतीने सुरू केलेली आहे। आमची अकॅडमी तब्बल 8 वर्षापासून अविरत सुरू असून आमच्या या अकॅडमीच्या माध्यमातून अनेक मुलं सरकारी नोकरीमध्ये रुजू झालेले आहेत। या अकॅडमीची प्रेरणा आम्हाला जी मिळाली आहे ती आमच्या वडिलांकडून मिळालेली आहे। आमचे वडील म्हणजे तुळशीराम किसनराव धारे हे प्रायमरी शिक्षक होते जालना जिल्ह्यामध्ये आणि त्यांनी बऱ्याच वेळा असं आम्हाला म्हटलं होतं की ग्रामीण भागातील तरुणांना नोकरी लागणारा कोणीतरी पाहिजे, नोकरी लावणारा कोणीतरी पाहिजे। आणि मग त्यांचं हे जी प्रेरणा आहे तीच प्रेरणा घेऊन मी आणि माझी पत्नी आम्ही राष्ट्रमाता अकॅडमी देऊळगाव राजा येथे सुरू केली होती। त्या ठिकाणी 7 वर्ष आम्ही अविरत जवळपास 750 विद्यार्थी सरकारी नोकरीमध्ये लावले आणि आता आम्ही जालना या ठिकाणी राष्ट्रमाता अकॅडमी चालवत आहोत। आमच्या या अकॅडमीच्या माध्यमातून पोलीस भरती, अग्निवीर, नेव्ही, एअरफोर्स, स्टाफ सिलेक्शन, रेल्वे भरती, PSI, MPSC थ्रू, शिक्षक TET CTET देऊन वेगवेगळ्या पदांवरती लोक सरकारी नोकरीमध्ये रुजू झालेले आहेत। आमच्या या प्रवासामध्ये सुरुवातीपासूनच अनेक सहकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे। या सर्व सहकाऱ्यांनी सुद्धा आमचा क्लास वाढेल, आमची विद्यार्थ्यांची संख्या वाढेल आणि रिझल्ट यासाठी सुद्धा प्रयत्न केलेले आहेत। सांगायचं म्हणजे 2018ला आम्ही पहिली बॅच घेतली आणि पहिल्या बॅचमध्ये मी 18 मुलांचा अग्निवीरचा क्लास घेतला होता। तर ते 18च्या 18 मुलं पहिल्याच भरतीमध्ये नोकरीला लागली होते। माझ्या अकॅडमीमध्ये गोरगरीब विद्यार्थी, शेतकऱ्यांची मुलं, त्याचप्रमाणे ज्यांना आईवडील आहेत अनाथ असे विद्यार्थी सुद्धा शिकतात। मागील वर्षी मी 5 मुलींना मोफत शिकवलं होतं, त्यापैकी 3 मुलींना सरकारी नोकरी लागलेली आहे। आणि सांगायचं तात्पर्य असं की जालना जिल्ह्यामध्ये जी संपूर्ण जिल्ह्यातून पहिली आलेली मुलगी आहे अंजली जानराव हटकर, ही मुलगी वैदू समाजाची असून तिची मातृभाषा तेलुगू आहे, तरी पण ती आपल्या जालना जिल्ह्यातून पहिली आलेली आहे। अनेक विद्यार्थी आमच्या ठिकाणी आमच्या या अकॅडमीमध्ये घडले आणि ते सरकारी नोकरीमध्ये रुजू झालेले आहेत। ग्रामीण भागातील तरुण तरुणींना पोलीस, वनरक्षक, सैन्य दलाचे भारी आकर्षण असल्याने त्यांनी धारे यांच्या स्पर्धा परीक्षा केंद्रात प्रवेश घेतला। मार्गदर्शन म्हणलं तर धारे सर आम्हाला चांगल्या प्रकारे करतात, कारण की आपण जर कितीही काही केलं तरी सेल्फ करतो स्टडी, पण मार्गदर्शनाची गरज असते ती आम्हाला धारे सरांकडे होते। तसेच आमचे शुभम सर GKचा असा एक पॉईंट आम्हाला समजून सांगतात। असा कोणताच पॉईंट नसतो की त्यांनी तो सांगितला नाही, थोडं डीप वाटतं पण ते आम्हाला सगळं क्लिअर करून सांगतात। त्यानंतर बाकी विषयाचं पण झालं तर आम्हाला सिलेबस आमचा सगळा चालू आहे। तर मी चिखलीचा आहे, तर मला जवळपास राष्ट्रमाता अकॅडमीला 6 महिने पूर्ण झालेले। तर इथं अकॅडमीमध्ये येऊन माझ्यामध्ये खूप चेंजेस झालेले। आधीपासून माझं ग्राउंड वीक होतं, ग्राउंड चांगलं झालेले, पेपर पण कमी होतं, तर माझं पेपर पण स्कोर वाढत आहे चांगला।
आणि इथं अकॅडमीमध्ये कसं की आपल्याला सेल्फ करण्यापेक्षा पण सर मार्गदर्शन व्यवस्थित करतात की बाबा तुम्हाला कोणत्या टॉपिकमध्ये कसं फोकस करायचं आहे. आणि इथं जेवायची वगैरे सुविधा पण बाकीच्या अकॅडमीपेक्षा व्यवस्थित आहे. या स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांना शासकीय नोकरीविषयक योग्य मार्गदर्शन लाभत असल्याने ते निश्चितच सरकारी सेवेत रुजू होतील हा विश्वास आहे. कॅमेरामन सोनाजी नन्नवरे यांच्यासह उदय न्यूजसाठी राजेंद्र घुले, जालना.